आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन हा आपल्या प्रवचनमालेचा विषय आहे. गेल्या अध्यायात म्हणजे 9व्या अध्यायात शेवटी नरेंद्राचा उल्लेख आला होता. नरेंद्र म्हणजे नंतरचे स्वामी विवेकानंद. की नरेंद्रांची भेट झाल्यानंतर इथे लिहिलं आहे शेवटी, नरेंद्र एकदाचा दृष्टीस पडल्यावर मग तुझं नाव काय, तू राहतोसच कुठं, तुझं घरच कुठं वगैरे उबार विचारपूस करण्याची गरजच उरत नाही मुळी. आणि विचारायला फुरसत तर हवी ना. आणि दुसरं उदाहरण दिलं हनुमानाचं. त्याला एक जणांनी विचारलं की आज तिथी कोणती. चौकशी आपण करतो ना, काही कधी अनावश्यक असते, कधी आवश्यक असते. तर हनुमानाने उत्तर दिलं की बाबा रे, वार तिथी नक्षत्र वगैरेंची उठाठेव मी करीत नसतो. मला एक राम माहीत आहे, त्याचं मी आपलं नेहमी चिंतन करीत असतो, बस. हे जे दोन उदाहरणं इथे दिसतात 10व्या अध्यायामध्ये, जो आज आपण बघणार आहोत, त्यामध्ये श्रीरामकृष्णांचं स्वतःचं उदाहरण इथे दिसतं आहे की त्यांनी त्याला म्हटलं आहे उन्माद अवस्था. त्यांची उन्माद अवस्था जेव्हा झाली होती किंवा त्याची ते आठवण सांगतात. पण सुरुवात आहे की नरेंद्र दक्षिणेश्वरी तिथे उपस्थित झाले आहेत. आणि या अध्यायाची सुरुवातच अशी आहे की आज श्रीरामकृष्णांच्या आनंदाला पारावार नाही. असीम आनंद, त्याला सीमा नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. ज्याच्यात इतके मग्न आहे, इतके डुबून गेलेले आहेत श्रीरामकृष्ण. आणि या अध्यायभर जवळपास वेगवेगळ्या प्रकारे मास्तर महाशय श्रीरामकृष्णांना किती आनंद झाला होता हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की नाही. नरेंद्रांच्या येण्यामुळे त्यानंतर भक्तांबरोबर, विशेषतः नरेंद्रनाथांबरोबर त्यांच्याकडे तोंड करून सहास्यवदनाने गप्पा गोष्टी करू लागले. नंतर म्हणतात, त्यांच्या आनंदाला आज जणू गरगरून भरते आले आहे. हा एक दुसरा त्यांनी इथे प्रयोग केला आहे, वाक्यप्रयोग केला आहे. आणखीही बऱ्याच ठिकाणी त्यांना किती आनंद झाला आहे हे नंतर लिहिलं आहे. संकीर्तन समाप्त झाल्यानंतर श्रीरामकृष्णांनी नरेंद्रांना वारंवार गाढ प्रेमालिंगन दिले. म्हणाले, तू मला आज किती आनंद दिलास म्हणून सांगू. आणखी नंतर आहे की नरेंद्र मास्तर व प्रिया आज रात्री तिथेच राहतील, म्हणजे दक्षिणेश्वरी त्यांच्या जिथे राहतात तिथे नरेंद्र राहणार, म्हणजे कुठे, दक्षिणेश्वरी राहणार. आणि नंतर लिहिलं आहे, श्रीरामकृष्णांच्या आनंदाला पारावार नाही. जरी इतर सगळेजण असतील, इथे लिहिलं आहे की आणखीही आनंदाला पारावार नाही. त्यांचे आवडते नरेंद्रनाथ आज दक्षिणेश्वरी कालीवाडीत आले आहेत. आणखीही काही अंतरंगीचे भक्त उपस्थित आहेत. एकटे नरेंद्रनाथ नाही आहेत असं नाही आहे, त्यांचे अंतरंगीचे आणि इतके जवळचे नसणारे भक्त आहेत तिथे. पण त्यांचं सगळं लक्ष फक्त नरेंद्रांकडे, असं हे आपल्याला या अध्यायात दिसतं. त्यांचे आवडते नरेंद्रनाथ असं म्हटलं. सहास्यवदने, जणू काही इतर लोक आहे, ठीक आहे, या, पण सगळं सहास्यवदनाने त्यांच्याकडे तोंड करून जणू काही त्यांच्यासाठीच बोलत आहेत. इतके त्यांचे ते आवडते होते, आपले होते. इष्टोसी मे सखाची येती रहस्यमे यदवतोत्तम, गीतेमध्ये म्हटलं आहे. अर्जुनाला हे सगळं अध्यात्म तत्त्व भगवंत का सांगतात, कारण तू माझा खूप आवडत आहे.
असा उल्लेख अनसूयवे म्हटलं आहे की नाही. तुझ्यामध्ये असूया नाही, दोषदृष्टी नाही, ईर्षा नाही, असे लोक जगामध्ये अगदीच तुरळक असतात, फारच कमी असतात ज्यांच्यामध्ये असूया नाही. म्हणून गीतेमध्ये अर्जुनाला म्हटलं आहे, इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सूयवे की नाही. अर्जुना, इदम म्हणजे हे अध्यात्मज्ञान, तुला ते म्हणजे तुला तव ते इदम तु ते, हे अत्यंत गुह्य ज्ञान तुला सांगतो आहे मी, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस, अत्यंत लाडका आहेस आणि इष्ट आहेस. इष्टोऽसि मे सखा चेती रहस्यम हे दत्तुत्तमम. सखा पण आहे, माझा मित्र आहे. मित्राची भेट झाल्यानंतर खूप आनंद होतो. तो आपला खूप जवळचा असतो. बरेच लोक जवळचे असतात, आपले नातलग पण असतात, पण मित्राचा संबंध आणखी एक वेगळा असतो. आणि कृष्ण अर्जुनाचा जो संबंध आहे, नातं आहे, ते तर अगदीच अद्भुतच आहे. तसा तो आतेभाऊ होता अर्जुन कृष्णाचा, म्हणजे कुंतीचा मुलगा अर्जुन, आणि कुंती ही कृष्णाची आत्या. त्यामुळे एक भावाचं नातं आहेच, आतेभावाचं. शिवाय सखा चेती, मित्रत्वाचं नातं आहे. आणि इतकं घनिष्ठ आहे ते, महाभारतामध्ये त्याचं खूप वर्णन आहे, किती घनिष्ठता होती. बाकी पांडव होतेच, इतर पांडव होते, सगळेच होते, पण एक अत्यंत जवळचं नातं जे आहे, इष्ट म्हटलं आहे. इष्ट शब्दाचा अर्थ होतो आपण निवडलेलं आहे, त्याला चोझन म्हणतात इंग्रजी, चोझन आयडियल. स्वतःच, कारण आपण काही मैत्री सगळ्यांशीच असते, सगळ्यांशीच आपली ओळख असते, पण आपण काही लोकांच्या खूप निकट जातो, ते आपल्या खूप निकट येतात. अगदी जवळचा म्हणतो, जीवलग असं म्हणतो, खूप जवळचे. काही नाते खूप जवळचे असतात, काही थोडे दूरचे, काही खूप दूरचे, असं असतं ते जगामध्ये. सगळंच काही एका प्रकारचं नसतं. ते म्हटलं इष्ट. इष्ट आपला शब्द माहिती आहे की आपण जे निवडतो दैवत, आपल्या जीवनाचं लक्ष ठरवण्यासाठी आपण एक दैवत निवडतो, देवता निवडतो, त्याला इष्ट म्हणतात. मग त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याची पूजा करतो, त्याची सेवा करतो, त्याचं नाव घेतो, जप करतो, त्याचं ध्यान करतो. हे सगळं इष्ट याच्या अंतर्गत येतं. आणि इष्ट त्याच्याच नावाचा मंत्र दिला जातो. त्याला इष्टनिष्ठा म्हणतात. इष्टाविषयीची निष्ठा आणि ती संपूर्ण असायला हवी, असते. तसंच भगवान म्हणतात, इष्टोऽसि मे, तू माझा इष्ट आहेस. म्हणजे देवता आपली साधकाची इष्ट असते, तसं म्हणतो तू माझा इष्ट आहेस. वचनामृतामध्ये सुद्धा जणू काही नरेंद्र श्रीरामकृष्णांची इष्ट आहेत. आणि म्हणजे किती जवळचे आहेत हे वर्णन करून सांगणं अतिशय कठीण आहे. आपल्याला याचे उल्लेख खूपदा येतात, लीलाप्रसंगामध्ये ते पण येतात की ते म्हणतात तुझ्यात आणि माझ्यात काहीही फरक नाही आहे. आणि मातांचं तेच उदाहरण आहे, नरेंद्र आणि रामकृष्णांमध्ये काहीही फरक नाही, थोडंसुद्धा अंतर नाही. ते जणू एकरूप आहेत. म्हणजे फक्त असं म्हणतात ना की शरीरं वेगळी आहेत, परंतु अस्तित्व त्यांचं, प्राण मात्र एक आहे, सत्ता एक आहे. तर ते दुरून जरी नरेंद्र येताना दिसला रामकृष्णांना, तरी तो न असं म्हणत समाधीत जायचे ते. असे उल्लेख आपल्याला श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये बघायला मिळतात, की नाही. श्रीरामकृष्णांना म्हणायचं आहे की तो नरेंद्र येत आहे, हे पूर्ण वाक्य ते म्हणू शकत नाही. तो न म्हणून न म्हणूनच ते समाधीत जातात, की नाही. इतकं ते एकत्व आहे, अद्वैत आहे, की नाही. थोडंसुद्धा द्वैत तिथे नाही आहे. हे वर्णन करायला इथे बरेचसे हे केले आहेत, उल्लेख केले आहेत मास्तर महाशयांनी. आणि त्याच्याबरोबर आता जेव्हा आपलं अतिशय जवळचं जेव्हा असतो मनुष्य,
मग आपण किती त्याच्याशी किती बोलून किती नाही असं होतं, किती सांगू आणि किती सांगू नये असं होतं. जणू काय आपल्या हृदयातलं सगळं काही या हृदयीचे त्या हृदयी वगैरे म्हटलं जातं की नाही. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये जसं काही पदार्थ ओतला जातो तशा प्रकारे. म्हणून ते स्वतःची अवस्था, गोष्टींच्या ओघात स्वतःची अवस्था आपले चरित्र सांगत आहेत स्वतःविषयीचं. आणि आता त्याचे म्हणता येईल आपल्याला की आपण बोलण्याच्या ओघात पुष्कळशा स्वतःच्या गोष्टी सांगतो, जुन्या अलीकडल्या वगैरे सगळ्याच गोष्टी सांगतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये की त्याला ते चैतन्य जागृत व्हावं, त्याला ते कळावं नरेंद्र कोण आहे की नाही. अर्थात इथं म्हटलंच आहे की इतरही भक्त आहेत, त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहेच, परंतु विशेष करून ते नरेंद्रांना तयार करतात हे इथे आपल्याला दिसतं आहे की नाही. विविध प्रकारे कशा प्रकारे तयार केले जातात की नाही. अगदी न कळतही नाही किंवा पुष्कळदा कळत, म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात, पुष्कळदा अजाणता प्रयत्न केले जातात. दोन्ही आहे इथे नाही. वर्णन करून सांगत आहेत म्हणजे तो प्रयत्न आहे की नरेंद्राला कळावं तो कोण आहे, आणि दुसरं म्हणजे त्याच्याशी माझा काय संबंध आहे, म्हणजे रामकृष्णांचा काय संबंध आहे, यासाठी ती जवळीक लागते आणि एकदम होत नाही. जरी नरेंद्र ऋषी मंडळातून सप्तमन ऋषीमधून तो आलेला आहे खाली आहे की नाही, आणि ते नरेंद्राला त्याची कल्पना आहे, सांगितलं आहे. श्रीरामकृष्णही ते म्हणतात की यदा यदा हे धर्मस्य वगैरे, याने जो राम जो कृष्ण तोच या युगी रामकृष्ण वगैरे, हे सगळं ठीक आहे. परंतु आपण जेव्हा ह्या मायेच्या राज्यात जेव्हा येतो नाही, तेव्हा मायेचे सगळे नियम लागू होतात की नाही. मग अगदी ते अवतार का असेनात की नाही, आपल्याला माया मोह खूप जास्त घेरते आणि जसं ते म्हणतात श्रीरामकृष्ण की प्रत्येकाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, गच्च पट्टी बांधलेली असते. जसं गांधारीने मला दिसूच नाही, मला काही बघायचंच नाही आहे असं समजून, अशी मनाची कल्पना करून घेऊन किंवा असा विचार करून तिने पट्टी बांधली, डोळ्यावर पट्टी बांधली, अगदी गच्च पट्टी बांधली की मला काहीही बघायचं नाही आहे, या जगातलं मला काहीही बघायचं नाही आहे, मला दिसूच नाही, अशी तिची ठाम कल्पना. आणि त्याप्रकारे तिने थोडासुद्धा प्रकाश दिसू नये. जसं माझ्या पतीला अंधार दिसतोय, काहीसुद्धा प्रकाश दिसत नाही, त्याला तसंच मलासुद्धा काही प्रकाश दिसू नये, अशी तिने स्वतःची व्यवस्था करून घेतली होती, गच्च पट्टी बांधली होती तिने. तरी पण एक उदाहरण आहे की जेव्हा युद्ध समाप्त झाल्यानंतर सगळे पांडव यांच्याकडे भेटायला आले, धृतराष्ट्राकडे आणि गांधारीकडे की नाही. धृतराष्ट्राचा भयंकर राग धृतराष्ट्राला, आणि ते माहीत आहे की त्यांनी कसा प्रत्येकाचं स्वागत केलं, आणि शेवटी भीमाला ते त्यांनी गच्च मिठी मारली की त्याला भीमाला मारून टाकायचं होतं. ते कृष्णाने लोखंडाचा पुतळा वगैरे ठेवला. या गोष्टी आहेत. गांधारीचं काय, गांधारीलाही प्रचंड राग होता की नाही, प्रचंड तिला संताप आलेला होता की माझी 100ही मुलं मारून टाकली या लोकांनी की नाही. आणि जेव्हा युधिष्ठिराने छान म्हटलं की आई मला शाप दे, मी तुझ्या मला, शेवटी युधिष्ठिरच होता की नाही. पण असं म्हणतात की तिचे खालून तिला युधिष्ठिराचे नख दिसले पायाचे, आणि त्याबरोबर बघितल्याबरोबर ते सगळे नख तिचे युधिष्ठिराचे काळे निळे होऊन गेले. म्हणजे एवढीसुद्धा तिला तिथून दिसलं तिला काहीतरी, इतकी तिने व्यवस्था केली होती. तात्पर्य काय की हा जो मायामोह आहे की नाही, हा मायामोह घेरलेला आहे, आपण त्यांनी घेरलेले आहोत. अवतार पुरुष मात्र त्यांच्याही डोळ्याला पट्टी असते, पण त्यांनी स्वखुशीने बांधलेली असते की नाही. आत्ममाया असा उल्लेख आहे गीतेमध्ये की नाही, की
मी स्वतःच्या स्वप्रकृतीला प्रकृतीम अधिष्ठाय संभवामी आत्ममाया. फार सुंदर उल्लेख आहे. स्वाम प्रकृतीम, ती माझी प्रकृती आहे की नाही, अधिष्ठाय, तिचा आधार घेऊन, अधिष्ठान घेऊन, स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय संभवामी, म्हणजे अहम संभवामी म्हणजे मी जन्म घेतो. आपणही जन्म घेतो की नाही. आपलंही शरीर आहे, पण आपलं शरीर त्याच्याशी आपण एक रूप झालेलो आहे. त्यांचं शरीर जे शंकराचार्य म्हणतात जातईव, जात म्हणजे जन्म, जणू काही त्यांचा जन्म झालेला आहे. आपला जन्म जणू काही होत नाही आहे. आपला जन्म हा वास्तविक होतो. आपण वास्तविक जन्म आला आहे आपल्याला असं वाटतं. आपली जन्मतारीख ही आहे, आपला वाढदिवस आहे ह्यापासून म्हणतो. ते म्हणतात जातईव, याने जणू काही जन्म झालेला आहे. आणि देहवानीव, आपण खरे खरे देहवान आहोत. ते जणू काही खरे खरे नाही, अगदी तंतोतंत जन्म घेतला असतो. प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया, की नाही. स्वाम प्रकृतीमधिष्ठाय आणि आत्ममाया म्हणजे आपल्यातला त्यांच्यातला फरक असा आहे. मायेच्या राज्यात तेच आहेत, आपणही मायेच्या राज्यात आहोत. त्रिगुणात्मिका प्रकृती, त्याचं अधिष्ठान घेऊन त्यांनी पण जन्म घेतला आहे. आपला पण जन्म त्रिगुणात्मिका प्रकृतीच्या माध्यमातून झालेला आहे. परंतु स्वतःच सांगतात श्रीरामकृष्ण, त्यात फरक काय आहे? फरक आहे की त्यांनी स्वकुशीने डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. स्वाम प्रकृतीमधिष्ठाय आत्ममायया, स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि म्हणून ते पट्टी काढू शकतात की नाही. ते म्हणतात जीवाच्या डोळ्याला पट्टी बांधली आहे, मागे 8 पिना आहेत असं म्हणतात. ते अष्टपाश की नाही, लज्जा घृणा भय वगैरे जे आहेत ते 8 पिना टाकलेले आहे. आपल्याला ते उघडता येत नाही, जीवाला ते शक्य नाही उघडणं त्याला की नाही. आपल्याला 8 पिना लावलं आहे. आपल्याला जसं हे ऑपरेशन झाल्यानंतर ते काय स्टिचेस लावतात, आता स्टिचेस लावल्यानंतर आपल्याला उघडता येते, डॉक्टर काढून देतात ते स्टिचेस की नाही. तसंच ते 8 पिना लावलेले आहेत, म्हणजे गुरुनी उघडायला पाहिजेत. त्या ब्रह्मस्वरूप गुरुनी आपल्याला त्या मायेच्या बंधनातून मुक्त करायला पाहिजे. म्हणून अवतार हे मुक्त करतात. आपण ज्याचा जप करतो, प्रार्थना करतो, दर्शन घेतो, त्यांचं ध्यान करतो, ते ब्रह्मरूप असतात. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम जे म्हटलं आहे ते ब्रह्मस्वरूप असतात की नाही. जे मुक्त करतात, या मायामोहाच्या बंधनातून मुक्त करतात, त्यांनी तुम्हाला जाणीव करून देतात की आपल्या डोळ्याला गच्च पट्टी बांधलेली आहे नाही. आपल्याला दिसतं आहे, जे दिसतं आहे ते ब्रह्म दिसत नाही आहे, ही माया दिसते आहे. त्रिगुणात्मिका मायेचा जो आहे, तिचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसतो आहे. त्याच्या अंतर्गत आपण आहोत. आपल्याला त्याच्या मागचं तत्त्व दिसत नाही, सत्तत्व दिसत नाही. ते दिसायचं असेल तर भगवंताची आराधना करावी लागते, त्याला प्रसन्न करावं लागतं, त्याची प्रार्थना करावी लागते आणि त्याची सेवा करावी लागते. आणि मग त्यांना सांगावं लागतं, देवा सांभाळून घ्या आम्हाला की नाही. मग तो देवाला करुणा येते, अनुकंपा, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे. गीतेमध्ये अनुकंपा शब्द वापरला आहे की नाही. की ती अनुकंपा भगवंतामधली जागृत करावी लागते की नाही. तो दयेचा सागर असेल, दयार्णव असेल, दयासिंधू असेल, सगळं काही आहे, पण तुम्ही ती दया तिच्यामधली जागृत करावी लागते की नाही. म्हणजे मग माणसाच्या आत, जीवाच्या आत, साधकाच्या मुमुक्षाच्या आत जे चैतन्य असतं ते जागृत होतं. म्हणून श्रीरामकृष्ण आणि नरेंद्र हे त्यांचं अद्वैत आहे, ते एकरूप आहेत नाही. परंतु ते मायेच्या राज्यात जेव्हा येतं तेव्हा कसं असतं, ते अद्भुत असतं आहे की नाही. आणि ते जरी आपण बघितलं म्हणून तव कथामृतम म्हटलं आहे. ह्या गोष्टी नुसते ऐकल्या तरी आपलं काय होतं, कल्याण होतं, उद्धार होतो की नाही. भूरिदा जना असं म्हटलं आहे. जे हे ज्ञान देतात तेच खरे खरे दाते होत नाही. कारण दान तर पुष्कळ गोष्टींचं दिलं जाऊ शकतं, भौतिक गोष्टींचं दिलं जाऊ शकतं, पण हे की भगवंताच्या कथा
कथा शब्दाचा दोन अर्थ होतो. कथा म्हणजे आपण गोष्टी ज्याला म्हणतो ना, कथा म्हणजे संवाद की नाही. तव कथामृतम, हा जो संवाद आहे, हां, जसं गीतेमध्ये संवाद आहे भगवंताचा आणि अर्जुनाचा, हा संवाद आहे. अर्जुन प्रश्न विचारतो, भगवंत उत्तर देतात, प्रश्नोत्तर आहे ते नाही. हा जो संवाद आहे कथा, याचं फार महत्त्व आहे. भक्तिशास्त्रामध्ये याने मनुष्य तरुण जातो. नुसतं संवाद ऐकल्यानंतर, नुसतं देवाच्या गोष्टी ऐकल्यानंतर, देवाचे संबंध ऐकल्यानंतर मनुष्य तरुण जातो की नाही. गीतेमध्ये म्हटलं आहे आपल्या की नाही, की 13व्या अध्यायात आहे ते, की जो नुसता श्रवण करतो तो सुद्धा तरुण जातो. 13व्या अध्यायातच श्लोक आहे तो, की सांख्ययोगेन चापरे अन्येत्वेवमजानंत श्रुत्वान्येभ्यो उपासते. म्हणजे अशी आपल्यापैकी काही लोक असतात किंवा आपणच आहोत तसे, की आपल्याला काहीच सांख्येनं योगेनं कर्मयोगेनं चापरे सगळं ऐकतो आपण, पण जमत काही नाही. थोडंफार जमत असेल, जमत नसेल, असं काहीतरी आहे की नाही. परंतु ते म्हणतात अन्ये तू अपि अजानंतः, सुंदर शब्द आहे की नाही. अजानंतः न जानंतः, काय सुंदर शब्द आहे बघा. अज्ञानी नाही म्हटलं आहे, न जानंतः की नाही. अज्ञानी म्हणजे अजाण आहेत ते. मराठीत अजाण शब्द वापरला जातो की नाही. हा तो अजाण आहे, त्याला काही कळत नाही आहे. लहान मुलं अजाण असतात म्हणतो आपण, त्यांना काही कळत नाही, अबोध आहे ते, काही बोध नाही त्यांना. अशी लोक असतात, त्यांनी काही चिंता नाही आहे. अन्ये तू अपि अजानंत श्रुत्वान्येभ्यो उपासते, फक्त ऐकतात, भगवंताच्या कथा ऐकतात, भगवंतासंबंधी ऐकतात. म्हणून पुराणांचं खूप महत्त्व आहे की नाही. पुराणांमध्ये खूप अगळपगळ असतं, पाल्हाळ असतो, अवास्तव गोष्टी असतात, पण त्या महत्त्वाच्या आहेत आहे की नाही. नुसतं पुराण ऐकूनसुद्धा माणसात उद्धार होऊ शकतो. कारण काय, तुम्ही भगवंतासंबंधी ऐकत आहात की नाही, आणि तेच फक्त जमण्यासारखं आहे. श्रुत्वान्येभ्यो उपास तेपि चापि तरन्त्येव, ते च अपि, ते सुद्धा तरन्त्येव, नक्कीच तरुण जातात. काय, ते चापि तरन्त्येव मृत्युम, गर्भवास, येणं जाणं, संसरण, स्पष्ट आहे. ते च अपि तरंती एव, नक्कीच. अतितरंती एव, काय शब्दांची योजना, तरंती नाही नुसते, अतितरंती, संपूर्णपणे, एव अगदी नक्कीच की नाही. कोण, श्रुतिपरायणा की नाही. जे श्रुतिपरायण असतात त्यांना काही, त्यांची निष्ठा, त्यांची साधना फक्त एवढीच आहे, नुसतं ऐकणं. कान दिले आहे देवाने 2, त्या देवातून ते भक्ती रसायन, ते जर आपण आतमध्ये जाऊ दिलं तरी माणसाचा उद्धार होऊन जातो. अगदी स्पष्ट आहे गीतेमध्ये की नाही. गीता हा सर्वशास्त्रमयी गीता, सर्व शास्त्रांचं सार आपल्याला गीतेमध्ये सापडतो. सर्व वेदांचं सार, सर्व उपनिषदांचं सार आपल्याला गीतेमध्ये सापडतं. पण हे जे आहे, हा संवाद आहे, किंवा श्रीरामकृष्ण दक्षिणेश्वरी आहे, सगळे भक्त आलेले आहेत, नरेंद्र आला आहे, आणि हे सगळं नरेंद्र आला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आनंदाला काही पारावार नाही आहे. म्हणजे काही इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आहे, हे सगळं सांगतात आहे. आणि त्याला कळावं की तो कोण आहे, त्याचे संबंध काय आहे की नाही. नरेंद्र हा स्पेशल आहे की नाही. त्याच्याकडून फार मोठं काम श्रीरामकृष्णांना पुढे करून घ्यायचं आहे, जगदुद्धाराचं काम करून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्याच्याकडे त्यांचं विशेष लक्ष आहे की नाही, विशेष लक्ष आहे. जरी नरेंद्र महान असला तरी त्याला कळावं ते त्याचं स्थान काय आहे की नाही, त्याला कळावं त्याचं महात्म्य काय आहे, त्याला कळावं. कारण ते कळत नाही की नाही. आपल्याला तरी कुठं कळतं आहे की नाही, आपल्याला कुठे काय कळतं आहे. पण आपण एवढं म्हणू शकतो आम्ही देवाचे भक्त आहोत, एवढं तरी कळलं आहे ना की नाही. आपण भक्त आहोत एवढं कळणं महत्त्वाचं आहे. आपण साधक आहे, मुमुक्ष आहोत, ही आपली खरी ओळख आहे, ही खरी आपली उपाधी आहे. याला जर उपाधी नाव दिलं की नाही, ही खरी आपली ओळख आहे की आपण साधू आहोत, किंवा आपण म्हणतो आहे साधक आहोत, मुमुक्ष आहोत, देवाचे भक्त आहोत की नाही.
बाकीच्या ओळखी ज्या आहेत त्या आपल्या खऱ्या ओळखी नव्हेत, आहे की नाही. त्याच्यापासून आपण जितकं दूर तितकं राहण्याचा प्रयत्न करावा, की नाही. म्हणून या अध्यायामध्ये तुम्हाला दिसेल की श्रीरामकृष्ण नरेंद्र एवढे एकरूप होऊन गेलेले आहेत की नाही. शेवटी खूप भजनं आहेत. शेवटी ते वर्णन आहे, नरेंद्रांनी स्वतःच्या हातामध्ये मृदंग घेतला आणि बेभान होऊन ते भजन करत आहे. आणि मग श्रीरामकृष्ण आता पण वाचलं की म्हणून त्यांना गाढ प्रेमालिंगन दिलं आणि ते म्हणतात श्रीरामकृष्ण तू आज मला किती आनंद दिलास काय सांगू, तुला वर्णन करता येत नाही, की नाही. म्हणजे हे इतकं दोघेही जणांचा भाव जणू एक झालेला आहे, नाही. आता काही नरेंद्र जे सुरुवातीला होतं थोडं जे दूरत्व होतं ते दूरत्व आता नाहीसं झालेलं आहे. आणि म्हणून ते इथे लिहिलं आहे, श्रीरामकृष्ण म्हणजे नरेंद्र वगैरेच उद्देशून बोलत आहेत असं म्हटलं आहे. त्यांच्याकडेच तोंड करून बोलत आहेत, बाकीच्यांना ऐकू येतच आपोआप, कारण काही सगळ्यांचे कान काही बंद नाही आहेत, सगळेजण ऐकतात आहे. परंतु विशेष करून नरेंद्रला सांगतात आहे आणि त्यांना सांगतात आहे की हे बघा, हे सगळ्या जे गोष्टी आहेत ना, आता मी वाचतो आहे की माझी ही समाधी अवस्था झाल्यानंतर केवळ ईश्वरीय गोष्टी ऐकण्यासाठी जीव कसा कासावीस होईल. कासावीस जसं आपण जर नाक दाबलं आणि तोंडे दाबलं आपल्याच हाताने आणि थोड्या वेळाने आपलं काय जीव कासावीस व्हायला लागतो, हा की नाही. म्हणजे आपल्याला काही सुचत नाही, म्हणजे आपण केव्हा तोंड उघडतो, आपणच दाबलं आहे, कोणी दाबलं नाही आपलं, की नाही. आपण स्वतःच आपलं नाक दाबलं आहे आणि आपलं तोंड दाबलं आहे. तर आपण काय करतो, थोड्या वेळाने आपल्याला सहन होत नाही, मग आपण काय करतो, तोंडही उघडतो नाकही उघडतो, नाकाची बोटं दूर करतो. याचं कारण काय, कासावीस अवस्था कशी असते याची आपल्याला कल्पना येते, दुसरं काही सुचत नाही आहे. तसंच ते म्हणतात की ईश्वरीय गोष्टी ऐकण्यासाठी जीव कसा कासावीस होई. भागवत, अध्यात्म रामायण, महाभारत वगैरे कुठं होतं आहे याच्या सारखा शोधात असे अर्यादहाच्या कृष्णकिशोरांकडे अध्यात्म रामायण ऐकायला जात असे. श्रुतिपरायणा ते पिचा अतितरंते, हे करण्यासाठी आहे. ह्या सगळ्या कथा कोणासाठी आहे, नरेंद्रला सांगतात, त्या पण सगळ्या आपल्यासाठी आहेत, की नाही. हे सगळं गीता आपल्यासाठी आहे, हे सगळं आपल्यासाठी. यातून आपण काय शिकू शकतो बघा तुम्ही, की नाही. हे सगळं आपल्यासाठी आहे की ते पिचा अतितरंते व मृत्युम श्रुतिपरायण. सगळं करा, की नाही. हे करा ते करा, 1 2 बाय ऑल ऑफ दीज अँड बी फ्री, की नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमत नसतात आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या वेळी जमत नसतात, नाही. पण ज्यावेळी ज्या गोष्टी जमतात त्या सगळ्या करून टाकायला पाहिजे, की नाही. पण हे जे आहे हे तर केव्हाही कोणालाही जमू शकतं. काय कथामृतम, कथारूपी अमृत जे आहे, की नाही, त्याने कळत न कळत बहुतेक वेळी न कळतच आपलं चैतन्य जागृत होतं, की नाही. आपल्या आत जे आहे, म्हणून ते शंकराचार्य निर्वाण षटक आहे ना, मनोबुद्धी अहंकार चित्ता आणि नाहम वगैरे, न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. हे काय आहे, चिदानंदरूप शिवोहम. मी सच्चिदानंदरूप ब्रह्मरूप शिव आहे. आता हे ही उपाधिरहित अवस्था आहे, की नाही. कोणतीही उपाधी नाही आहे, मी फक्त ब्रह्मरूप आहे. माझं सगळं जे काही आहे, माझी ओळख फक्त चिदानंदरूप अहम आहे. परंतु अहम असूनसुद्धा चिदानंदरूपम शिवोहम, मी सच्चिदानंदरूप ब्रह्मरूप शिव आहे, की नाही. आणि मग ते मनोबुद्धी अहंकार चित्त वगैरे जे आहे ना, ते आहे मन बुद्धी अहंकार चित्त अंतःकरण ज्याला म्हणतात, की नाही. न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण, सगळं न आहे तिथे. न च घ्राण नेत्रे न व्योमरूपे, सगळं पंचमहाभूत हे आहेत, पण न आहे तिथे. ते नाही आहे, ती माझी खरी ओळख नाही आहे, त्याच्याशी माझा खरा संबंध नाही आहे. हे शरीर पंचभूतांनी निर्माण झालेलं आहे. पंचभूतातून सगळं मी घेतलं आहे मटेरियल या मनाने, आणि त्यातून हे शरीर रूपी हे एक यंत्र निर्माण केलं गेलं आहे. त्याच्यामध्ये मनाने प्रवेश केलेला आहे, की नाही. आविशद म्हटलं आहे उपनिषदामध्ये की त्याच्यामध्ये म्हणून त्याच्यात तो प्रविष्ट झाला. मन आत गेलं
आणि अंतःकरण आहे, बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, अंतःकरण आहे, सगळं त्याला अंतःकरण म्हणतात, सगळे चारही मिळून की नाही. नाहम, मी नाही ते की नाही. मग मी मोठा झालो, शिकलो, आणखी काय काय केलं, सगळंच केलं, पायावर उभा राहिलो, आणखी बऱ्याच गोष्टी झाल्या, पण त्याला न न न न न म्हणून त्याला निर्वाण षटकं म्हटलं आहे. त्या स्तोत्रांचं नाव आहे निर्वाण षटक आहे की नाही. निर्वाण आहे, निर्वाण म्हणजे काय, संपलं आहे की नाही. जसे ते आपण म्हणतो ना, गीतेमध्ये आहे ते की निर्वाण मृच्छते विहाय कामान यस्सर्वान् पुमांश्यति निःस्पृह निर्ममो निरहंकार स शांतिमधिगच्छति एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. इथे समाधी अवस्था आलेलं आहे गीतेमध्ये. ब्राह्मी स्थिती म्हणजे समाधी स्थिती. अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. याचं महत्त्व काय, नैनाम प्राप्य विमुह्यते. ही माणसाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याला मोह होत नाही की मी मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे. यानंतर बरंच वर्णन आहे त्या निर्माण षटकामध्ये आहे की नाही. त्याला तो होत नाही, त्याला नैनाम प्राप्य विमुह्यते स्थित्वा स्यामंतकालेपि. इतकं महत्त्व त्याचं आहे की अंतकालेपि स्थित्वा, या स्थितीमध्ये अंतकाळामध्ये च्या वेळीसुद्धा जरी मनुष्य स्थिर झाला, ब्रह्मनिर्वाण मृच्छती. तिथे निर्वाणला ब्रह्म शब्द लावला आहे. ब्रह्मनिर्वाण मृच्छती की महापरिनिर्वाण म्हणतात, परिनिर्वाण म्हणतात. गीतेमध्ये त्याला ब्रह्मनिर्वाण म्हटलं आहे. ब्रह्मनिर्वाण मृच्छती आपनोती. तो ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेतो. म्हणजे जशी ज्योत असते की नाही, ही ज्योत, दिव्याची ज्योत, मेणबत्तीची ज्योत असते, ती विझल्यानंतर काय होतं, सगळं संपून जातं, काहीच राहत नाही शिल्लक नाही. तसंच हे सगळं जे उपाधी आहेत, जे आपण आपल्यावर, जसं आपण कपडे घालतो अंगावर की नाही, आपल्या अंगावर कपडे घालतो, कपड्यावर कपडे घालतो, कपडे घालतो, हिवाळ्यात आणखी कपडे घालतो की नाही. ते सगळं काय आपण धारण करतो की नाही. नसतात, आपण धारण करतो, काढून टाकतो, पुन्हा घालतो, पुन्हा धारण करतो. बस ती जशी उपाधी आहे तसंच ही सुद्धा उपाधी आहे. काय, हे शरीर धारण करणं ही सुद्धा उपाधी आहे. मनबुद्धी त्याच्याशी एकरूप होऊ नका म्हणून इथे समाधी अवस्थेचं वर्णन श्रीरामकृष्ण यांना सांगत आहे की मला ईश्वरासाठी, ईश्वरीय गोष्टी ऐकण्यासाठी जीव कसा कासावीस होई. याचा अर्थ काय, त्यांचं सगळं केंद्र हे ईश्वरनिष्ठ आहे. ईश्वरनिष्ठा हे तिथे लिहिलेलं आहे की त्यांनी भागवत, अध्यात्म रामायण, महाभारत वगैरे कुठे होते याच्यासारखा शोधात असे की नाही. आता याच्यातून आपण तुलना करू शकतो की नाही. म्हणजे त्यांचं चित्त कुठे होतं की नाही. हे कशाला, कथामृतम आहे ते. ह्या कथा म्हणजे गोष्टी. अध्यात्म रामायणात कथा आहेत, महाभारतात कथा आहेत. कथा म्हणजे फक्त तुम्ही गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी घेऊ नका, कहाण्या पण आहेत, पण त्याशिवाय त्यात बरंचसं काही आहे. महाभारत हीच एक मोठी कहाणी आहे की नाही. ती सांगितली जात आहे की नाही. व्यास शिष्य सुत आहे, ती सांगितली जात आहे. फार मोठी कहाणी आहे. ते कहाण्यामध्ये पुन्हा कहाण्या, त्याच्यामध्ये आणखी कहाण्या, असं आहे ते. पण ह्या सगळ्या सारखा शोधात असे आणि हरिदासच्या कृष्णाकडे अध्यात्म रामायण ऐकायला जात असे. हे त्याला म्हणतात श्रुतिपरायण. गीतेमधला शब्द आहे श्रुतिपरायणता. फार चांगला शब्द आहे तो. श्रुतिपरायणता म्हणजे ऐकण्याचा आग्रह असणे. परायणता, ईश्वरपरायणता असते, तशी यांची श्रुतिपरायणता आहे. ऐकण्याचा आग्रह असते, बाकी काही करता येत नाही. हे जरी एवढं झालं ना, अतितरंती एव, मनुष्य तरुण जातो. नुसतं ऐकलं, भगवंताच्या कथा ऐकला, तर महाभारतामध्ये नुसतं ऐकलं, अध्यात्म रामायण, आणखी पुष्कळ गोष्टी आहेत. सगळे पुराणं म्हणा किंवा आपलं लीलाप्रसंग, गीता किंवा हे आहे, वचनामृत आहे, जे काय असेल ते बरेच आहे आपल्याकडे, भरपूर आहे. याला काही अंत नाही, इतकं आहे आपल्याकडे. जन्मपूर्णा नाही, कित्येक जन्मपूर्णा नाही, इतकं आपल्याकडे आहे. पण इथे म्हणजे सांगतात की हे ऐकणं त्यांनी काय, ही फार मोठी साधन आहे.
आपल्याला साधना म्हणजे ध्यान हेच मोठी साधना वाटते की नाही. स्वामीजींनी म्हटलं पण आहे की हाय स्टेट ऑफ एक्झिस्टन्स म्हटलं आहे त्याला, की ध्यान हे सगळ्यात मोठी अवस्था आहे, माणसाच्या मनाची अवस्था आहे. मेडिटेशन इज दी हायेस्ट स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. सगळ्यात जास्ती सगळ्यात मन त्यावेळी आपलं अत्युच्च भूमीमध्ये असतं असं स्वामीजींनी म्हटलेलं आहे की नाही. पण इथेसुद्धा सगळ्यांना ध्यान जमत नाही की नाही. त्याच्यामध्ये बरेचसे अंतराय असतात, अडथळे असतात की नाही. पण इथे मात्र सगळं सोडून नुसते आपण कान उघडे ठेवले आणि ही फार मोठी साधना आहे असं म्हटलं तरी पण माणसाचा उद्धार होऊन जातो. आपोआप कानात जाता 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 काय त्या कानातून देव आपल्या हृदयात शिरतो की नाही. या कथांच्या माध्यमातून, या संवादाच्या माध्यमातून हळूहळू आपल्या देवा हृदयात शिरतो. म्हणजे हृदयातला देव आपल्याला काय करतो, आपल्या जाणीवेत येतो की नाही. म्हणून इथे याला खूप महत्त्व दिलं आहे की आपले अनुभव नरेंद्रला सांगतात आहे, इतरांना सांगतात आहे. बघा माझा किती आग्रह होता ऐकण्यासाठी की नाही. आता ती पुन्हा सगळी काय आहे, ती सगळी लीला आहे की नाही. हा खेळ आहे, भगवंतानी केलेला हा खेळ आहे. म्हणून लीला हा प्रसंग आहे, भगवंताची लीला आहे, रामाची लीला आहे, कृष्ण लीला आहे. ह्या सगळ्या लीला आहेत की नाही. या लीला जसं आपण खेळ बघतो की आपण खेळतो, जशी रासलीला आहे नाही. हे जे तव कथामृतम हा 9वा श्लोक आहे, हा गोपीगीत त्याला म्हणतात. रासपंचाध्यायी आहे, त्याला गोपीगीत म्हणतात. कृष्ण अचानक अदृश्य झाले, गोपींना अहंकार झाला की आम्ही किती भाग्यवान आहोत नाही, आम्हाला प्रत्यक्ष कृष्णाबरोबर लीला करायला मिळते, खेळ करायला मिळतो. त्यांना अहंकार झाला. भगवंताला अहंकार आवडत नाही की नाही. अहंकाराच्या फार ते अदृश्य झाले आणि मग त्या व्याकुळ झाल्या आणि कृष्णाला शोधून कृष्ण गेला कुठे, कृष्ण गेला कुठे ते विचारू त्याला गोपीगीत म्हणतात. वृक्षांना विचारतात कृष्ण कुठे आहे आमचं, फार सुंदर आहे, त्याला गोपीगीत म्हणतात. रासपंचाध्यायी 5 अध्याय आहेत. त्यावेळी जे गोपींनी प्रार्थना केली आहे त्यातला हा 9वा श्लोक आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषाप. काय एक एक शब्द आहे बघा, सगळे सामाजिक शब्द आहे. श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि गृणंतीये भूरिदा जना की नाही. हेच खरं अमूल्य अशी गोष्ट आहे आणि जे देतात तेच खरे श्रेष्ठ दाते होत आहे की नाही. अमूल्य गोष्टी दिली जाते, जसं मोत्यांचं दान दिलं जातं तर नेक्स्ट जन्मामध्ये तुम्हाला काहीतरी फार मोठं हे मिळतं. जसं काही हे अमूल्य असं दान आहे, ही गोष्टच अमूल्य आहे. भगवंताच्या कथा, भगवंताचं सगळं जे काही भगवंत जोडलं आहे ते सगळं अमूल्य आहे, त्याची किंमत नाही करता येत. आणि जे देतात तेच खरे खरे दाते होत, देणारे होत. म्हणून ते श्रीरामकृष्ण ते दान देतात आहे की नाही. हे अमूल्य दान आहे. आपले अनुभव सांगतात आहे जेणेकरून ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये ते चैतन्य जागृत होईल. चैतन्य जागृत होतं अशा गोष्टींनी आणि मग ते सांगतात. आणि आता एक 4-5 जणं आहेत तिथे की नाही. एक कृष्णकिशोर आहे, दुसरा हलधारी आहे. हे सगळे व्यक्तित्व आपल्याला इथे ह्या अध्यायात बघायला मिळतील. तिसरं जे आहे यतींद्र ठाकूर आहे. हा फार म्हणजे पदवीधारी, त्या काळात पदवीधारी होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरं धनाढ्य होता की नाही. पण जसं असतं तसं ते त्यालाही जो अहंकार असतो. नंतर राजा सौनिंद्र आहे. तिसरा आहे जय मुखर्जी आहे. त्यानंतर राणी रासमणी आहे नाही. या सगळ्यांना श्रीरामकृष्णांनी शिकवलं, पण थापड मारून शिकवलं असं वर्णन आहे ते इथे. हे राणी रासमणीचं उदाहरण तुम्हाला माहीतच आहे. राणी रासमणीकडे जेव्हा येत असते दक्षिणेश्वरला, श्रीरामकृष्ण पुजारी होते, साधे पुजारी होते. ज्यावेळी ते येत असत त्यावेळी तिथे ती यायची मंदिरामध्ये आणि श्रीरामकृष्णांची भजनं ऐकायची की नाही. भजन ऐकत असताना ती काहीतरी अशी चाळा म्हणतात ना, हाताने चाळा करत होती, काहीतरी खोली इकडून तिकडे करत होती. म्हणजे ती ऐकत नव्हती किंवा अन्यमनस्क होती. काहीतरी कानात पडत होतं, काही कानात पडत नव्हतं. ती अन्यमनस्क होती किंवा काहीतरी कोर्ट कचऱ्याच्या कज्जामध्ये त्याचं मन होतं आहे की नाही. श्रीरामकृष्ण अगदी तल्लीन झाले होते भजन म्हणण्यामध्ये. ती राणी रासमणी ऐकते आहे, कोणी काय ते कुठे काही नाही, ते तल्लीन होईल. ते अचानक त्यांच्या तल्लीनतेमध्ये कुठंतरी ते खटकलं आणि त्यांचं लक्ष गेलं. बोललं अरे ही तर काय नुसती चाळा करते हाताने. याचा अर्थ आहे ती
तल्लीन होऊन ऐकत नाही, श्रुतीपरायणा. हां की नाही. आता श्रीरामकृष्णांना काय झाला, त्यांनी म्हटलं आहे की काली मातेच्या दर्शनासाठी मंदिरात आली, पूजेच्या वेळी यायचं आणि मला 2 गाणी गायला सांगायचं, असा तिचा आपला शिरस्ता. मी गातो आहे नी ती अन्यमनस्क होऊन फूल निवडते आहे. 2 दिल्या ठेवून, गंमत बघा, 2 दिल्या ठेवून तिने. आता ती राणी आहे, घरची मालकीन आहे, हा आपला साधा पुजारी आहे, म्हणजे काहीच नाही आहे. तिला 2 दिल्या ठेवून सगळे लोक धावत आले, सर हलकल्लोळ झाला तिथे. राणी सांगितलं तुम्ही चुपचाप जा आपल्या परत जा. मग यांनी पण ते जास्ती केलं नाही, मथुराबाबांनी पण. आणि तेव्हा कुठं गडबडून हात जोडून बसून राहिली. तिने काही ते मनावर घेतलं नाही आणि मला थापड मारल्या म्हणून 2 दिल्या ठेवून म्हणतात. नाही, ते स्वतःच म्हणतात श्रीरामकृष्ण 2 दिल्या ठेवून. त्याचं तिने गैर म्हणलं नाही, कारण तिच्या लक्षात आलं तिची चूक आहे. ती बसली आहे ऐकायला आणि ती काय करते आहे, अन्यमनस्क झाली. म्हणून गीतेमध्ये सुधारलं आहे एकाग्रतेने. अर्जुना, तू एकाग्रतेने ऐकलं आहे की आणखी दुसरं काहीतरी करतो आहे की नाही. तेव्हा गडबडून, आणि त्यांची काही ती ही नव्हती काहीतरी कोणाची कानउघाडणी करायची म्हणून किंवा कोणाला काहीतरी शिक्षा करायची असं नाही आहे, परंतु तो उन्माद अवस्था आहे. उन्माद स्थिती असल्यामुळे त्यांच्यातून गडबड होत होतं. तसं आपण पुढच्या वेळी बघू की ते यतींद्र ठाकूर आहे आणि हे सगळे जो आहे राजा सौनेंद्र वगैरे आहे, जय मुखर्जी आहे, सगळ्यात 2-4 थपडा म्हणून दिल्या. पण हे फार ऑब्जेक्शनेबल आहे की नाही. जे काय असेल ते असेल, तुम्ही त्याच्यात बंधत कशाला पडता, आहे की नाही. तुम्ही तुमचं काम करा. पण तसं नाही आहे, ते उन्माद अवस्था आहे. म्हणजे ईश्वर भावामध्ये उन्मत्त झालेले आहे. आपण काय करतो आहे त्यांना कळत नाही, आणि त्यामुळे दुसरे लोकसुद्धा ते रिॲक्ट करत नाही आहे की नाही. तसं लोक दुसरा समोरचा माणूस प्रतिक्रिया करतो तसं काही. आणि त्यांचं काही असं म्हणून ते म्हणतात, हलदारीला म्हणालो दादा, त्याचा मोठा भाऊ आहे, दादा काय मुलखा वेगळा स्वभाव बनला आहे हा माझा, आहे की नाही. ही विचित्र गोष्ट आहे की इतरांच्याविषयी काय करता ते करू द्या, असं नाही की नाही. कारण काय, ही जी गोष्ट आहे ही याला बाधक आहे की नाही. ती ईश्वरी भावाबंध, ईश्वराचा आवेश होऊन ते करतात आहे. ही गोष्ट बाधक आहे, तुमच्या साधनेला बाधक आहे. दादा काय मुलखा वेगळा स्वभाव बनला आहे माझा की नाही. काय उपाय तरी करावा बरं याला. मग त्यांना उपाय पाहिजे, त्यांना बरं वाटत नाही आहे, मग त्यांना काही मान्य नाही आहे, असं होऊन जाते त्यांच्यात. त्यांना मान्य काय उपाय तरी करावा बरं. मग म्हणतात, मग आईची प्रार्थना करता करता तो स्वभाव नाहीसा झाला एकदाचा. त्यांनी प्रार्थना केल्यासाठी की नको आहे मला दुसऱ्याला टाळ्यावर आणणं, हे माझं काम नाही आहे, तुझं काम आहे की नाही. परंतु काय, ती उन्मत्त अवस्था आहे. ते नरेंद्रला समजावून सांगत आहे की माझी उन्मत्त अवस्था झाल्यानंतर मला त्या भावातच, ईश्वरी भावामध्ये सतत ते मग्न असायचे की नाही. आणि श्रवण करण्यासाठी ते कासावीस व्हायचे. आणि जर कोणी त्यांना दिसलं की काहीतरी ते न करता दुसरंच काहीतरी करतो आहे की नाही, ते डिस्टर्ब होऊन जायचे. कारण ते लागतं, मनाला लागतं की नाही. त्यांचे एकदम तो भाव काय होतो, त्याला मध्ये कुठंतरी बाधा येते आणि त्या 2 थापडे मारून द्यायचे. ते आहे ते आपण पुढच्या वेळी बघूया. म्हणजे हे श्रवण आहे फार महत्त्वाचं, ही साधन आहे. भक्तिशास्त्रामध्ये याला फार मोठी साधना समजलं जातं की नाही. भक्तिशास्त्रामध्ये ही जे नवविधा भक्ती आहे ना, त्याच्यामध्ये श्रवण हे फार महत्त्वाचं आहे. कारण काय, सर्वसाधारण लोकांना किंवा असाधारण लोकांना जेव्हा शुकदेवांनी भागवत सांगायला परीक्षिताला तिथे स्वतःहून आलेत, त्यांना कोणी बोलावलं नाही, ते स्वतःहून आलेत परीक्षिताला भागवत सांगायला. भागवत म्हणजे काय, भगवंताची कथा सांगायला तिथे आले. त्यावेळी ती कथा फक्त परीक्षिताला सांगितली नाही आहे, परमहंसाग्रणी शुकदेव येणार म्हणून तिथे सगळी लोक आलेत. ऋषीमुनी आले, राजे राजवाडे आले, सगळे साधारण लोक आले, अगदी साधारण महान लोक, सगळे लोक तिथे एकत्र आले. कारण काय, भगवंताची कथा आहे, ती सगळ्यांनाच ऐकायला मिळाली पाहिजे. काय ती जे परिपूर्ण झाले, आत्मा रामश्च मुनया निर्ग्रंथाप्युरुक्रमे कुर्वंती अहेतुकीं भक्तिम इत्थम भूत गुणो हरी. हरीचे गुणच इतके आहे की नाही. तिथे जे आत्माराम मुनी आहे ते परिपूर्ण झाले आहे, सर्वज्ञ झालेले आहे.
ब्रह्मज्ञ झाले आहे ते सुद्धा तिथे ऐकायला येतात. मग सामान्य माणसांना काय ऐकायला काय जातं की नाही. ज्यांना काहीच करायचं उरलं नाही ते सुद्धा हरीचे गुण ऐकायला येतात. मग सामान्य माणसाने तर त्यांचा प्रश्नच नाही आहे की नाही. त्यांनी तर सगळं ऐकायलाच पाहिजे. तर आपण हे पुढच्या प्रवचनामध्ये बघूया याच्यानंतरचा भाग. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.